गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपली सकाळ थोडी उशिरा झाली आहे, उशिरा उठलो आज, तर उशिरा निघालो. CNG वगैरे भरलेला आहे आणि आपल्याला एक बुकिंग पण लागलेली आहे. बुकिंग कोणती आहे ते कळालं नाही, कारण का खूप म्हणजे लगेच जात होती ती बुकिंग आणि फक्त प्राईस बघितली आणि टाइम बघितला की 50 मिनिटच लागतात. प्राईस काहीतरी 600-750 होतं आणि 50 मिनिटं होते, म्हणून ॲक्सेप्ट केली. आणि ॲड्रेस प्रॉपर दिसत नव्हता कोणता होता, तर आता ड्रॉप केल्यावरच माहिती पडेल की कोणती ट्रिप आहे. तर सकाळी काय प्रॉब्लेम नसतं, जसं कोणती पण ट्रिप लागली तरी, फक्त एकदम आउटसाईडची नाही लागली पाहिजे की तिथून परत आपल्याला ट्रिप नाही भेटणार. आता बघूया यांचं कोणतं आहे ड्रॉप लोकेशन. आता पिकअप तर आहे 4 मिनिटावरती, ड्रॉप बघूया कुठे आहे यांचं. तर मित्रांनो केलंय आता पहिला आपण ड्रॉप. तर तो ड्रॉप होता मित्रांनो मुलुंडचा. ते दिसत नव्हतं मला लोकेशन, बट आता आल्यावरती कळालं की मुलुंडचा तो ड्रॉप होता. बघूया की विद्याविहारची ट्रिप घेतली आहे, ॲक्सेप्ट नाही झाली. ठीक आहे, परत आली तर बघूया. आता प्रभादेवी पण वाचते. फोर्ट, चला घेऊया. बघूया पिकअप किती लांब आहे. चला जवळच आहे, ठीक आहे, जाऊया आता फोर्टला. बघूया मग. तर मित्रांनो फोर्टची बुकिंग आपली कॅन्सल झालेली आहे आणि आता आपल्याला इथली मुलुंडमध्येच ट्रिप लागली आहे. 3 किलोमीटरची ट्रिप आहे आणि प्राईस चांगलं होतं तिचं, 260च्या आसपास होतं, म्हणून मी ॲक्सेप्ट केली. पिकअप पण जवळच आहे, 4 मिनिटावरती आहे. बघूया आता यांना पिकअप करूया आणि मग बघूया मुलुंडची ती ट्रिप कंप्लीट करूया. ही पण कॅन्सल झाली बघा, ही पण बुकिंग कॅन्सल. काय इकडे मित्रांनो वेळ झाली आता 9:44 आणि आपल्याला मुलुंडवरून लोअर परेलची ट्रिप लागली होती. आता लोअर परेलला आलो आणि थांबलोय. तर बघूया आता इकडनं पण घाटकोपरची ट्रिप लागलेली, बट लोकेशनवरती पोहोचलो आणि तेव्हा कळालं कॅन्सल. ओलाचा तर लफडा चालू आहे की लोकेशनवर गेल्यावर कळतं कॅन्सल आहे, अगोदर कॅन्सल नाही होत. तर बघूया आता इकडनं कोणती ट्रिप लागते. इकडनं ट्रिप खूप मुश्किलने लागते यार, लोअर परेल एकदम बेकार एरिया आहे, ट्रिपच नाही लागत सकाळच्या टायमाला. बघूया आता आपल्याला ट्रिप भेटते का नाही. भेटली तरी इथली आजूबाजूची लोकलच भेटेल आणि तीच पकडून निघायला लागेल कुठेतरी. बघूया आता कोणती ट्रिप भेटते. तर मित्रांनो आता आपल्याला लोअर परेलवरून मिळाली होती BKCची ट्रिप. BKC घेऊन आलोय, आता इथे थांबलोय. 3 ट्रिप आपल्या कंप्लीट झाल्यात, बघू शकता तुम्ही. 3 ट्रिप कंप्लीट झाल्यात आणि 1750 रुपयाचं काम झालंय. आता बघूया, पण आज जरा काम थोडं स्लो आहे, म्हणजे इतर दिवसांपेक्षा आज थोडं स्लो काम आहे. बघूया आता इकडनं कुठली भेटते का नाही भेटते की निघायचं मग इकडनं. जास्त उशीर नाही थांबणार इथे, जास्तीत जास्त 20 मिनिटं वाट बघेन, नाहीतर मग इकडनं निघेन दुसरीकडे जाईन. MT तर MT पण इकडनं निघून जाईल. बघूया आता आपल्याला इकडे भेटते का नाही ट्रिप, नाहीतर मग दुसरीकडे जायला. तर मित्रांनो इकडून आपल्याला आता ठाण्याची ट्रिप लागलेली आहे. आता बघूया ठाण्याला जाऊया. यांना पिकअप करतो, 1 मिनिटावरतीच पिकअप आहे. तर तुर्बेला आहे सध्या, तर तुर्बेवरून पिकअप करून ठाण्याला, मग बघूया आता ठाण्यावरून काय ते. पण मला अशाच साईडला जायचं होतं ठाण्याला किंवा कुठे. चला बघूया आता कुठे येते उभे. तर मित्रांनो बघितलं 1 मिनिट डिस्टन्स होता, 1 मिनिटावरती आलो तरी बुकिंग कॅन्सल. आणि मला ऍक्च्युली बुकिंग आलेलीच 3 मिनिटावरून, म्हणजे 2 मिनिटं पण नाही थांबू शकत. ठीक आहे बघूया आता इकडून दुसरी बुकिंग. इकडून थोडं आतमध्ये आलो आता या साईडला, बघूया आता. तर मित्रांनो आता आपल्याला लागली होती विठ्ठलवाडी बस डेपोची ट्रिप आणि बस डेपोपासून माझं घर एकदम बाजूलाच आहे. आणि आता घराच्या बाजूला आलोय, तर परत जायची इच्छा नाही. आणि आज आपलं बघा दिवसभरातून 7 ट्रिप मारल्यात. 6 ट्रिपमध्ये 2778, म्हणजे जवळपास 2800 रुपयेचा बिझनेस झालेला आहे. आणि
उबरमध्ये तर आज काय ट्रिपच नव्हती वाजत होती, बट मी एक पण ॲक्सेप्ट नाही केली आणि उबरमध्ये एक पण ट्रिप मारली पण नाही. उबर चालूच नाही केलं, चालू केलं होतं बट एक पण ट्रिप ॲक्सेप्ट नाही केली उबरची. तर बघूया, आलोय मी घराजवळ. तर आता भेटूया उद्याच, कारण का आता परत संध्याकाळी तर गाडी नाही काढणार. मग आता उद्याच भेटूया आपण.